तर चला मग महादेवाचं दर्शन घेऊयात आणि आपल्या ट्रेकला सुरुवात करूयात। अजून सुद्धा आम्ही वर गेलो नाही, ओठ पूर्ण कोरडे पडलेत आणि खूपच जास्त ऊन तापले। वर तर आलोय, पण पूर्ण वर आल्याच्या नंतर जी पाऊलवाट होती ती सुद्धा नाहीशी झाली आणि जिकडं बघितलं तिकडं पूर्ण झाडीच झाडी। बघू शकता पाठीमागं पूर्ण जंगल। आता नेमकं जायचं कुठं, नेटवर्क पण इथं खूप कमी झालंय। बट जय शिवराय मित्रांनो, मी शुभम स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपला ट्रेक होणार आहे सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यामध्ये असलेल्या कमळगड किल्ल्यावर। तर आता आम्ही जिथे थांबलोय ते धोम डॅम जवळ, डॅम पाशी थोडं थांबलोय कारण व्ह्यू चांगला होता आणि इथूनच आपल्याला पाठीमागे कमळगड दिसत आहे आणि त्याच्याच जर दुसऱ्या बाजूला बघितलं तर इकडे आपल्याला पांडवगड सुद्धा दिसत आहे, तुम्ही बघू शकता पलीकडे। आणि पुढे आपल्याला अजून एक 20 किलोमीटर पुढे जायचंय, म्हणजे जिथून आपल्याला ट्रेक सुरू करायचा आहे। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला किल्ला कमळगडची संपूर्ण माहिती दिली जाईल। किल्ल्याला यायचं असेल तर कुठला रूट आहे आणि किल्ल्याचा ट्रेक याबद्दल पूर्ण माहिती दिली जाईल। तर चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आत्ता धूम डॅमच्या बाजूला आम्ही थांबलोय आणि एकदम सुंदर इथला व्ह्यू झाल्यामुळं थांबावंसं वाटलं। जसं लडाख साईडला आपल्याला बघायला मिळतं अगदी काही त्याचप्रमाणे इथे बघितल्यानंतर सुद्धा लक्षात येतं की इथला व्ह्यूसुद्धा काही त्याप्रमाणेच त्यासारखाच आहे। आणि पाठीमागं आता आपल्याला असं डॅमला वळसात घेऊन ह्या टेकडीच्या पलीकडच्या साईडला गाव आहे, जिथून आपल्याला बाईक पार्क करून ट्रेकची सुरुवात करायची आहे। तर चला मग जाऊयात तिथे आणि मग तिथून तुम्हाला पुढे अपडेट करेन। धोम डॅम परिसरात असलेला कमळगड हा किल्ला फारसा प्रसिद्ध नाही, पण त्याचं रहस्य आणि रचना खूप अनोखी आहे। हा किल्ला पुण्यावरून 120 किलोमीटर तर साताऱ्यावरून 60 किलोमीटर आहे। किल्ल्यावर जाण्यासाठी मुख्यतः 2 रस्ते आहेत, एक आहे तो कोंडवली गावातून आणि दुसरा म्हणजे नांदगणे गावामधून। गुगल मॅपला जो रस्ता दाखवतो तो कोंडवली गावामधून जातो, तर आपण आज त्याच रस्त्याने जाणार आहोत। आत्ता आपण इकडनं आलोय आणि गुगल मॅपला लोकेशन टाकलं होतं कमळगड म्हणून। तर आम्ही आत्ता आलोय कोंडवली गावामध्ये आणि इथून पाठीमागं बघू शकता तुम्ही तिकडे आपल्याला वर किल्ला आहे ह्याच्या पुढं। आणि कोंडवली गावामधून जर तुम्ही आलात तर रस्ता अवघड आहे, बट तुम्ही थोडं लवकर ट्रेक होऊ शकतो, म्हणजे लवकर कवर करू शकता, लवकर वर जाऊ शकता। आणि नांदगाणे गावाकडून गेलं तर इझी ट्रेक आहे, बट थोडा वेळ जास्त लागतो। इथून ते 3 किलोमीटर दूर आहे नांदगाणे गाव। तर चला मग आता आपल्याला इथून आलो आहे आपण, आता आपल्याला इकडे जायचं आहे, चला वर जाऊया। आणि गावातल्या एका माणसांनी सांगितलं की वर मंदिर आहे, तिथे आपल्याला बाईक पार्क करायची आणि पुढं जायचं। तर बघू शकता पाठीमागे कोंडवली गावाच्या अगदी वर, म्हणजे जिथून ट्रेक सुरू होतो त्या ठिकाणी आलो आहे। इकडे आपली गाडी पार्क केलेली आहे। आत्ता ऊन आहे त्या ठिकाणी, पण नंतर जेव्हा सूर्य वर येईल ह्या साईडला येईल तेव्हा सावली तिकडे जाईल, म्हणून मग आत्ता बाईक आपण त्या साईडला पार्क केलेली आहे आणि इथूनच आपल्याला ट्रेक सुरू करायचं आहे। पाठीमागं सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर आहे। तर चला मग महादेवाचं दर्शन घेऊयात आणि आपल्या ट्रेकला सुरुवात करूयात। बघूयात वर जायला किती वेळ लागतो, एक्झॅक्ट वेळ काउंट करूयात आणि ट्रेक कशा प्रकारचा असणार आहे ह्या साईडचा। तर चला मग। कोंडवली गावामधून वर येताच आपल्याला सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर बघायला मिळतं, ज्या ठिकाणावरून आपला मुख्य ट्रेक सुरू होतो। किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला अगोदर वाई तालुक्यात यावं लागतं। वाईवरून या किल्ल्याचं अंतर 30 किलोमीटर आहे। तर ट्रेक करत असताना उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे सगळीकडे बघितल्यानंतर असं वाटते की जणू ओसाड पडल्यासारखं। आणि इथे एका जागी आमची नजर गेली तर एक सुंदर असे फुलं दिसत आहेत, या ठिकाणी बघू शकता। एक 2 ते 3 झाडे आहेत या जागी। तर बघू शकता निसर्गाची किमया, किती सुंदर असं पूर्ण भागामध्ये हे एक झाड सुंदर दिसत आहे। मराठीमध्ये ज्याला पळसाचं झाड म्हणतो आपण, इंग्लिशमध्ये मे बी पलाश ट्री म्हणतात याला। तर बघू शकता किती सुंदर असं दिसते। तर चला मग आता आपला
पाठीमागे बघू शकता एवढा ट्रेक अजून बाकी आहे. तर चला मग. या ठिकाणी बघू शकता आपल्याला एक असा किडा दिसलाय जे की पूर्ण गवतामध्ये पूर्णतः मिसळून जातो. बघितल्यानंतर थोडं दुरून जर बघितलं आपण तर ओळखूच येत नाही, पण त्याची हालचालीमुळं आपल्याला हा ओळखून आला. इथे तुम्ही बघू शकता. तर 1 ते 52 तासाच्या ट्रेकनंतर आपण येऊन पोचलोय किल्ल्याच्या जो ट्रेक आहे त्याच्या मध्यभागी म्हणलं तरी चालेल. आणि इथे आपल्याला गोरक्षनाथाचं मंदिर लागलेलं आहे, बघू शकता तुम्ही इकडे. आणि इथून सुद्धा अजून खूप आहे, जवळपास निम्मा ट्रेक आत्ता कुठं आपला झाला आहे. आणि ऊन बऱ्यापैकी तापलं आहे, त्याच्यामुळं थकवा पण लवकर येतो आहे. तर चला मग गोरक्षनाथाचे दर्शन घेऊयात आणि पुढचा ट्रेक आपला कंटिन्यू करूयात. ट्रेक सुरू केल्यानंतर जवळपास 1 तासानंतर आपल्याला रस्त्यात गोरक्षनाथाचं मंदिर बघायला मिळतं. तर गोरक्षनाथांचे दर्शन घेऊन झालेले आपले. आणि तुम्हाला सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे कमळगडावर आपल्याला 2 मंदिरे बघायला मिळतात गोरक्षनाथाची. एक ह्या साईडला जिथून आत्ता आपण आलो आहे, आणि दुसरे म्हणजे ते नांदवणे गावाकडून तिकडून ट्रेक करत असताना सुद्धा एक गोरक्षनाथाचं मंदिर लागतं. ते मंदिर ह्याच्यापेक्षा मोठं आहे, त्यामुळं मग तुम्ही कन्फ्यूज न होता काही काही जागी असं होऊ शकतं की हे आपण ते मंदिर हे समजूनसुद्धा ह्याच्या उजव्या साईडने जाऊ शकतो. तर ह्या मंदिरापासून स्ट्रेट रोड वर जातो, तिथून आपल्याला आता उन्हाळा असल्यामुळे जास्त काही भूलचूक होत नाही आहे रस्त्याबद्दल, म्हणून मग आता वर पुढं आपल्याला स्ट्रेट किल्ला दिसतो, त्यामुळं त्या दिशेने जायचं आहे. भले मग पाऊलवाटा बऱ्याचशा फुटलेल्या असतात. तर चला मग आता इकडे जाऊयात आपण. आणि वर बघू शकता तुम्ही अजून जवळपास एक 40% किल्ला आपला ट्रेक करायचा बाकी आहे अजून. तर चला मग. पाठीमागं बघू शकता त्या ठिकाणी मंदिर आहे जिथून आत्ता आपण आलो आहे. आणि त्या झाडींमधून वर येत असताना खूप बॅड एक्सपिरियन्स होता. समोर आम्ही जेव्हा एंटर केलं होतं झाडीमध्ये तेव्हा तर रस्ता दिसत होता, पण जसं जसं पुढं आलो तसं तसं रस्ता पण नाहीसा होत गेला आणि काटेरी झाडी सुरू झाली. पण मग मागं पण जाता आलं नाही, कारण खाली परत जाऊन दुसरीकडून येण्यात अर्थ नव्हता. त्यामुळं मग तिथूनच कसं तरी रस्ता काढत आलो आहे. पण खूप बॅड एक्सपिरियन्स होता. त्यामुळं माझं सजेशन असं राहील की तुम्ही होईल तेवढं दुसऱ्या रस्त्याने या, ह्या रस्त्याने न येता. तर अजून पण किल्ला एवढा राहिला आहे. जसं जसं आम्ही वर चढतो आहे किल्ला असं वाटत आहे की तसं तसं भुरळ पडल्यासारखं जणू किल्ला तसा तसा दूर जातो आहे. तर बघूयात अजून इथून किती वेळ लागतो आहे. खाली तर जाता येणार नाही आता अर्ध्यातून, आणि ऊन पण खूप तापलं आहे. त्यामुळं थोडंसं वर चढलं, एक पॅच वर चढला की थकवा जाणवतो आहे. त्यामुळं आराम पण करावा लागतो आहे आणि म्हणूनच मग वेळ पण जास्त लागतो आहे. म्हणून मग होईल तेवढं जास्त सकाळी लवकर येण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून ऊन तापण्याच्या अगोदर तुम्ही वरती राहाल किल्ल्यावर. सो चला मग बघूयात अजून आपल्याला किती वेळ लागतो इथून तेवढा किल्ला राहिला आहे. चला. बापरे, खूप ऊन तापलंय आणि तितकाच थकवासुद्धा येतोय. अजून एवढं राहिलं आपला ट्रेक. ह्या साईडनी रस्ता पण खूप अवघड आहे. चला. गोरक्षनाथाच्या मंदिरापासून वर जाण्यासाठी 2 रस्ते बघायला मिळतात. एक ज्या रस्त्याने आता आपण जातोय, आणि दुसरा म्हणजे मंदिराच्या समोरून वर जाताना उजव्या हाताला. आपण ज्या रस्त्याने आलोय तो रस्ता अवघड आहे. पुढचा रस्ता असा डायरेक्ट वर आल्यासारखा वाटतोय. म्हणजे पुढे जेव्हा आपण पाऊल टाकतो तेव्हा असं वर, आणि पूर्ण माती आहे, त्यामुळं एकदम
स्लिप होत आहे. म्हणून मग चांगल्या ग्रिपचे शूज असणं आवश्यक आहे ह्या रस्त्यावरून जर तुम्ही येत असाल तर. अजूनसुद्धा आम्ही वर गेलो नाही. ओठ पूर्ण कोरडे पडलेत आणि खूपच जास्त ऊन तापलंय. रस्ता बघू शकता पूर्ण वरपर्यंत काही तसाच दिसतोय आपल्याला त्या खडकापर्यंत. आणि एवढा अवघड रस्ता आहे की एक पाय ठेवला पुढचा पाय उचलता येत नाही, कारण जो पाय पहिले ठेवलेला आहे तो पाय स्लिप होतोय. माती पूर्ण सुळसुळीत झाली त्यामुळं. तर चला बघू, असे ॲडव्हेंचर्स पण हवेत लाईफमध्ये कधी ना कधी. चला चला, काय झालं? आलोय वरती तो रस्ता पार करून. आता खडकाचा भाग लागला आपल्याला. आय होप की शेवटचा पॅच असेल. जळालेल्या झाडांना पकडून जेव्हा वर चढत होतो तेव्हा हाताला आमच्या खूप असं काळे झालेत हात, बघू शकता तुम्ही. बघू काही अशा प्रकारे. तर काही अशा प्रकारची दशा करावी लागती कधी कधी ट्रेक करत असताना, आणि खूप काळजी घ्यावी लागते. तेव्हा जाऊन कुठं अशा प्रकारचे व्ह्यू आपल्याला बघायला मिळतात. आता तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये माहिती नाही की ते चांगल्या प्रकारे दिसत आहे, बट जी हवा येते, आम्ही आता वर आल्यामुळे खूप थकलो आहे, आणि त्या थकव्यामध्ये जी आम्हाला हवा येते काही सांगू शकत नाही शब्दात. त्यालाच तर सह्याद्री म्हणतात. कसं होतं ट्रेक? आयुष्यातला पहिला ट्रेक आहे जे मी एवढं अवघड बघितलंय आयुष्यात. येऊ नका रे भाई. नाही किल्ल्यावर या, पण इथून या रस्त्याने नका येऊ. आमचं ॲडवाईस आहे तुम्हाला, कारण खूप म्हणजे खूपच अवघड आहे. मी ह्याच्यापेक्षा सुद्धा अवघड रस्ते बघितलेत, बट तिथं कसं असतं, ऑप्शन असतं नाही का, पाय ठेवायला वगैरे किंवा कुठेतरी पकडायला हात, अवघड ऑप्शन्स असतात. बट इथे असं आहे की पूर्ण माती ही स्लिपी झाली, आणि खालीसुद्धा आपल्याला काही म्हणजे जरी पाय घसरून खाली थोडंफार खाली गेलं तिथं आडायला वगैरे काहीच नाही आहे. डायरेक्ट खाली जाणार आपण. त्यामुळं खूप सांभाळून यावं लागलं आम्हाला. इथूनच अर्धा तास ते पाऊण तास लागला आहे थोड्याच या लास्टचा जो आता तुम्ही बघितला त्या पॅचसाठी. तर एवढं अवघड आहे. माहिती नाही आता इकडनं रस्ता कुठं आहे. आधी म्हणलं कुठलं तरी झाड बघावं आणि त्याच्या खाली बसून थोडं पाणी प्यावं, म्हणून आता इथं बसलो आहे. बघू शकता खाली खूप कचरा वगैरे आहे, पण एवढा थकलो आहे आम्ही की ह्या कचऱ्याचं आता काहीच वाटत नाही. बसून थोडा वेळ पाणी पिलं आता, आणि बघूयात वर आता रस्ता कुठून आहे. आणि खाली जाताना आपण दुसरा रस्ता आपल्याला शोधावाच लागेल, कारण इथून जाताच येणार नाही, ऑप्शनच नाही आहे. नाही तर मग इथून जायचंच म्हणलं तर काहीतरी दुर्घटना झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं मग नक्कीच आपल्याला दुसरा रस्ता बघावा लागेल. तर चला मग बघूयात वर आता रस्ता कुठून आहे. वर तर आलो आहे, पण पूर्ण वर आल्याच्या नंतर जी पाऊलवाट होती तीसुद्धा नाहीशी झाली, आणि जिकडं बघितलं तिकडं पूर्ण झाडीच झाडी. बघू शकता पाठीमागं पूर्ण जंगल. आता नेमकं जायचं कुठं? नेटवर्क पण इथं खूप कमी झालं आहे, बट बघितल्यानंतर कळालं की या साईडला आहे, पण रस्ता बिलकुल नाही आहे. पूर्ण खाली गवत काय अशा प्रकारे, आणि पूर्ण जंगल. तर बघूयात असाच रस्ता थोडा काढून ज्या दिशेने ती कमळगडचं दिसते मॅपमध्ये त्या दिशेने जाऊयात. चला. कसं खरंच सांगतोय, खूप भीतीदायक वातावरण आहे, कारण कुणीच नाही आहे. आता पश्चाताप होतो ह्या रस्त्याने उगंच आलो आहे म्हणून. बघूयात आता पुढं खचून जाऊन पण जमणार नाही. हां, एक रस्ता मिळाला आपल्याला. या रस्त्याला आता दोन्ही साईडने रस्ता, इकडे पण आणि इकडे पण. बघूयात कुठल्या तरी एका साईडने फॉलो करूयात. मला वाटतं ह्या साईडने फॉलो करावं, कारण इकडे आपल्याला ये कृष्ण थोडा जीवात जीव आल्यासारखा वाटतोय, कारण पाऊलवाट दिसली. कुणीच नाही आहे किल्ल्यावर. आम्ही दोघंच जण किल्ल्यावर दिसतोय आत्ता. मे बी मग असं होऊ शकतं की ह्या रस्त्याने आम्ही आलो आहे म्हणून, या रस्त्याने आम्ही आलो आहे म्हणून इकडे कुणी नसेल. खाली बघून चल कृष्ण.
कमळगड किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात जंगली भाग आहे आणि त्या जंगलात आम्ही कुठेतरी हरपलोय असं वाटत होतं. म्हणूनच या किल्ल्यावर येत असताना ट्रेकचा अनुभव नसेल तर आपल्यासोबत गाईडला पण घेऊन येणे योग्य राहील. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सह्याद्रीतील किल्ल्यात जाळं उभं केलं. वाई, सातारा, जावळी या परिसरात त्यांनी अनेक किल्ले जिंकलेत. त्याचवेळी म्हणजेच 1650 ते 1660 या कालखंडात कमळगडही स्वराज्यात सामील करून घेतला. ह्या किल्ल्याचा उपयोग नजर ठेवण्यासाठी, आसपासच्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी तसेच सैन्य हालचालींची माहिती ठेवण्यासाठी केला जायचा. पुढे छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळात किल्ला मराठ्यांकडेच होता. तर कंटिन्यू अर्धा तास चालल्याच्या नंतर आत्ता कुठं आम्हाला थोडं रिलीफ मिळालं आहे. कारण समोर ह्या साईडला जंगल एरिया संपला आहे आणि एक घर दिसत आहे जिथे जनावरं वगैरे आहेत. तर जाऊयात तिथे आणि नेमका रस्ता कुठून आहे ते थोडं इन्क्वायरी करूयात. इथून आहे रस्ता कमळगडाकडे जो. तर आजीने आपल्याला मार्गदर्शन तर केलंच, सोबतच आपल्याला ताक पण पाजलं. तर चला मग जाऊयात आता. इकडे बॅक साईडला बघू शकता माझ्या, इथून रस्ता आहे वर आणि थोडंसं 1-15 मिनिटांचा ट्रेक आहे अजून. तर चला वर जाऊन वर बघूयात. तर इथे नांदवली आणि कोंढावली दोन्ही गावचे रस्ते एका जागी येऊन मिळतात. आपण ज्या रस्त्याने आलो आहे ते कोंढावली गावामधून, पण आपलं एक चुकलं आहे. आपण स्ट्रेट वरतीच आलो. ज्या ठिकाणी भैरवनाथाचं मंदिर होतं तिथून राईट साईडला पुढं जाऊन परत फिरून वळसा मारून वर यायला पाहिजे होतं. आत्ता इथे विचारल्यानंतर कळालं. आणि नांदवली गावातून जर आलो असतो तर इकडून आलो असतो वर, आणि कोंढावली गावामधून इथून इथे एका जागी रस्ता मिळतो आणि इकडे पुढं कमळगडाकडे. सो बरं वाटलं इथे येऊन. घर दिसलं आणि त्यात माणसं पण होती आणि त्यांना बोलून मग कळालं. तर चला मग आता राहिलेल्या या रस्त्याने वर जाऊयात. 1-15 मिनिटांचा वेळ लागेल असं ते म्हणलेत. बघूयात किती वेळ लागतो. चला. वासोटा किल्ल्यापेक्षा ही दाट, भलेही त्याच्या एवढं मोठं नसेल पण खूप दाट जंगल आहे हे. एकटा आलास तर भीतीही वाटू शकते. ह्या घरापासून मात्र पुढं आल्याच्या नंतर ठिकठिकाणी आपल्याला दिशादर्शक बाण लावलेले दिसत आहेत. मात्र 1690 नंतर औरंगजेबाने दक्षिणेत मोहिमा सुरू केल्या व अनेक किल्ले मुघलांच्या ताब्यात गेले. त्याच वेळी कमळगड सुद्धा ताब्यात गेला. मात्र 1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी पुन्हा किल्ला परत मिळवायला सुरुवात केली आणि कमळगडही पुन्हा मराठ्यांकडे आला. तर जो शेवटचा पॅच आहे जिथे शिड्या आहेत 2 दगडांच्या मध्ये, त्या ठिकाणी येऊन पोचलोय. आता व्हिडिओ बघितला होता एकाचा, इथून वर गेल्याच्या नंतर आपण ऑलमोस्ट पूर्णपणे वर जाऊ किल्ल्यावर. पण तुम्हाला दाखवायचं म्हणजे आपण एवढं जंगल पार करून ह्या साईडला कुठंतरी आपण इथे चढलो होतो आणि पूर्ण असं जंगल पार करून तिथे आता जे घर तुम्ही बघितलं तिथे होतं आणि तसाच आता हा रस्ता आलाय. तर शिडी चढून वर आलोय. पण वर आल्याच्या नंतर हे जे दगड आहे, 2 दगडांच्या मध्ये फसलेला एक छोटा दगड खूप भीतीदायक आहे. कारण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा कधी पण तिथे जर ज्या याच्यामुळं अडलाय दगड, या 2 दगडांमुळं तिथे जर थोडं पाणी वगैरे मुरलं आणि हा दगड कधी पण निसटू शकतो. कारण तुम्ही बघू शकता इथे खाली काहीच सपोर्ट नाही आहे, फक्त इथे आणि ह्या साईडला थोडा सपोर्ट आहे. तर येत असताना काही काळजी घ्यावं अशा गोष्टींची, पण त्याची तरी काळजी काय घेणार. आता आम्ही आलोय, काय कळणार आहे त्याचं. सो तर चला आता थोडं राहिलंय, एवढं वर जाऊयात. तर पोचलोय वर येऊन आणि वर आल्याच्या नंतर आता कुठं आपल्याला ती जंगल दिसते
ह्या ठिकाणावरून आपण सुरुवात केली होती तिथं वर आल्याच्या नंतर, आणि तिथून इकडचं काही दिसत नव्हतं. अजूनसुद्धा एवढा वर चढायचा आहे आपल्याला गड. आणि तिथून मॅपच्याद्वारे आपण पुढं रस्ता काढत, रस्ता नव्हता, पूर्ण जंगलातून ह्या साईडला आलो इथे कडल्या, आणि तिथून पुन्हा परत आतमध्ये त्या घरापासून इकडे आलो आहे. तर बघू शकता किती अवघड आहे. तर त्या आजीनी सांगितले त्या घरामधल्या, आता आपल्याला असं त्या झाडांपासून तसं तिथपर्यंत जाऊन, तिथून त्या कडेला जाऊन, तिथून खालच्या दिशेने असं आपल्याला खाली व्हायचं आहे. आणि वर आल्याच्या नंतर, इथून वर आल्याच्या नंतर पुढंच आपल्याला ती विहीर बघायला मिळती. पुढे बघू शकता तुम्ही, इथून काही त्या विहिरीत जाण्याच्या पायऱ्या आहेत. खूप खोल आहे खाली. तर चला मग जाऊयात आतमध्ये आणि बघूयात कशी आहे विहीर. खाली उतरत असताना आपल्याला डाव्या साईडला असं काही तार बांधलेलं आहे, जे की ज्याला पकडून आपल्याला खाली उतरायचं आहे. खूप फायद्याचं ठरतं उतरताना आणि चढताना पण, कारण ज्या पायऱ्या आहेत मोठ्या पायऱ्या आहेत, त्यामुळे याला पकडणं फायद्याचं ठरतं. बघा काही अशा प्रकारच्या पायऱ्या आहेत, आणि इथे दोन साईडला 2 वटवाघूळ आपल्याला लटकलेले दिसत आहेत. काय नाही, चला. आणि आतमधून जी हवा येते, एवढी गार हवा येत आहे की जणू खाली कोणतरी फ्रीज उघडल्यागत असं वाटत आहे. चला मग जाऊयात खाली आणि बघूयात. तर विहिरीच्या एकदम खाली आलोय आम्ही. बघू शकता पूर्ण वर किती उंच आहे. एक नाही म्हणलं तर 70 फूट तरी उंच असेल विहीर. आणि ह्याच विहिरीला तलवारीच्या आकाराची विहीर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि खाली आल्याच्या नंतर इथं एवढा गारवा जाणवतोय की जर आपण बाहेर वाफ सोडली, हवा सोडली, तर त्याची वाफ आपण हिवाळ्यामध्ये कसं एक धुकं होतं बाहेर पडतं, त्याप्रमाणे काही धुकं बाहेर पडतं. तर त्यावरून कळतं की ते किती थंडी आहे. आणि खाली आल्याच्या नंतर काही ह्या साईडला असं कोरीव काम बघायला मिळतं. आणि जर तुम्ही इकडं बघितलं तर पूर्ण असं स्पायडरचा एक कळप म्हणू शकता आपण, त्याला गँग म्हणू शकता. तुम्हाला मे बी आता अंधार असल्यामुळे तेवढे क्लिअर दिसत नसेल. पूर्ण भिंतीवर स्पायडर आहेत. आणि येताना तिथे त्या जी कमान दिसत आहे आपल्याला विहिरीला थोडी, तर त्या ठिकाणी वटवाघूळ सुद्धा लटकलेले आहेत. तर थोडं खाली आल्याच्या नंतर आम्हाला दिसले. तर बघू शकता काही अशा प्रकारची विहीर आहे. आणि ह्या किल्ल्यावरचं एकदम प्रसिद्ध ठिकाण म्हणजे ही विहीरच आहे, जी की तलवारीच्या आकाराची विहीर म्हणून ओळखली जाते. तर चला मग आता आपण वर जाऊयात. आणि विहिरीच्या पाठीमागच्या साईडला आपल्याला महादेवाचं मंदिर बघायला मिळतं. तर तिथं दर्शन घेऊन आपण आपला परतीचा प्रवास सुरू करूया. चला मग. बघू शकता काही ह्या ठिकाणी पूर्ण जे आपल्याला स्पायडर, पूर्ण भिंतीवर स्पायडर बघायला मिळतात. हे इथे दिसत असेल तुम्हाला, असे पूर्ण भिंतीवर आहेत. ह्या पूर्ण भिंतीवर वरतून काही अशा प्रकारची आपल्याला दिसते ती विहीर. काही तलवारीच्या आकाराची, कारण सुरुवातीच्या साईडला बघितलं आपण, जिथून उतरायला सुरू करतो तिथे काही तलवारीचं जे पकडायचं असतं त्या आकाराचं बांधकाम दिसत आहे. आणि जसं जसं खाली जातो तसं तसं विहिरीचा आकार सुद्धा वाढत जातो. त्यामुळंच मग याला तलवारीच्या आकाराची विहीर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्याच्याच बाजूला एक टाका दिसत आहे आपल्याला, बट हे बुजलेल्या अवस्थेत दिसत आहे. तर काही अशा प्रकारचा होता आपला कमळगडवरचा ब्लॉग. आय होप की तुम्हाला पूर्ण किल्ल्याची माहिती मिळाली असेल. तर इथे आपला पूर्ण किल्ला हा फिरून झालेला आहे.
आता आपण परतीचा प्रवास सुरू करतोय. तर चला मग, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका धमाकेदार व्हिडिओमध्ये नवीन कुठल्या तरी किल्ल्यावर. आणि जर तुम्हाला वाटत असेल कुठल्या किल्ल्याचा व्लॉग बघावा, त्या किल्ल्याचं नावसुद्धा सुचवा, जेणेकरून मला सुद्धा एक आयडिया येईल कुठल्या किल्ल्यावर नेक्स्ट ट्रिप आपली कुठल्या किल्ल्यावर जाता येईल. तर चला मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय शिवराय.